हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणेशाची रेडीमेड रांगोळी कशी बनवायची ते पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपण गौरीचे मुखवटे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर यासाठी आपल्याला जी डिझाईन हवी आहे त्याची पहिल्यांदा प्रिंटआउट घ्यायची आहे. त्याच्यावर मी OHP शीट ठेवून त्याला व्यवस्थित सिक्युअर करून घेतलेले आहे. तर इथे मी तुम्ही बघू शकता अगोदर पूर्ण जी इमेज आहे त्याची मी आउटलाईन ट्रेस करून घेत आहे. ट्रेस करण्यासाठी मी इथे परमनंट मार्करचा यूज केलेला आहे. रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण आउटलाईन करतो किंवा बॉर्डर करतो किंवा शेडिंग करतो तेव्हा आपल्याला त्याच्या लाईन्स आहेत ते व्यवस्थित दिसाव्या म्हणून आपण मार्करने ट्रेस करून घेत आहोत. मी याची इमेज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केलेली आहे. जर कोणाला हवी असेल तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटआउट आणू शकता. तर याच्यामध्ये मी फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू यूज केला आहे रांगोळी चिटकवण्यासाठी. त्यासाठी आपल्याला 50-50 असा रेशो वापरायचा आहे, म्हणजे 50% ग्लू आणि 50% पाणी. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी एक फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. ब्रशच्या साह्याने आपण अगोदर सगळीकडे ग्लू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मी रांगोळीची सुरुवात केसापासून केली आहे, म्हणजेच ब्लॅक कलर येणार आणि त्याच्यानंतर मी जे दागिने आहेत ते करून घेणार आहे. जर आपण डार्क कलर्स रांगोळीमध्ये यूज करणार असाल तर ते आपण अगोदर करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण लाईट कलर्स यूज करायचे. कारण जर आपण लाईट्स कलर अगोदर वापरले आणि त्याच्यानंतर आपण डार्क कलर वापरले तर डार्क कलरचे काही जे पार्टिकल्स असतात ते लाईट कलरवरती चिटकून राहू शकतात. त्यामुळे आपण अगोदर डार्क कलर्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग लाईट कलर्स करायचे. इथे मी अगोदर ब्लॅक कलर करून घेतला आहे केसांसाठी. त्याच्यानंतर मी दागिन्यांसाठी येलो कलर वापरला आहे आणि त्याच्यानंतर मी फेससाठी जो आपला स्किन कलर असतो तो वापरणार आहे. अशा प्रकारे आपण आपला फर्स्ट लेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे. जिथे जिथे रांगोळी एक्स्ट्रा चिकटलेली असते ते आपण टूथपिकच्या साह्याने व्यवस्थित बाजूला करून घ्यायची आहे. इथे मी एकदम लाईट असा स्किन कलर यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही स्किनचा जो शेड येतो तो यूज करू शकता. जसं की फेंट येलोइश आहे किंवा थोडासा फेंट ब्राऊनमध्ये पण येतो तर तो आहे. हा थोडासा फेअरमध्ये आहे तर तो मी इथे यूज केलेला आहे. आपला फर्स्ट लेअर आता व्यवस्थित कंप्लीट झालेला आहे. जिथे जिथे तुम्हाला वाटतं आहे की थोडंसं गॅप पडलेलं आहे तिथे तुम्ही परत ग्लू लावून व्यवस्थित रांगोळी चिटकवून घ्या. त्याच्यानंतर सेकंड लेअर करण्या अगोदर मी एकदा परत ब्रशनी व्यवस्थित रांगोळी साफ करून घेते. तर आपण परत एकदा सेम पद्धतीने अगोदर डार्क कलर्स करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग चेहऱ्याचा जो फेंट कलर आहे तो करायचा आहे. सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे परत एकदा.
आपला सेकंड लेअर पण आता कंप्लीट झालेला आहे. सेकंड लेअर झाल्यानंतर शेडिंग करण्यापूर्वी किंवा त्याला कलरिंग करण्यापूर्वी तो लेअर आपल्याला व्यवस्थित ड्राय करून घ्यायचा आहे. लगेच तो ओला असताना अजिबात कलरिंग स्टार्ट करायचं नाही आहे, नाहीतर तुमचे कलर्स मग त्याच्यावरती स्प्रेड होतात. तर तो कंप्लीट ड्राय झाल्यानंतर आपण त्याच्यावरती शेडिंग करणार आहोत. शेडिंगसाठी इथे मी ॲक्रेलिक कलरचा उपयोग करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी अगोदर एक तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी परत आता मी हा दुसरा करत आहे. कलरिंग करण्यापूर्वी रांगोळी आपल्याला व्यवस्थित एका सॉफ्ट ब्रशने साफ करून घ्यायची आहे, जेणेकरून जे छोटे छोटे पार्टिकल्स असतील किंवा थोडीशी डस्ट असेल ती त्याच्यावरून आपल्याला बाजूला करायची आहे. त्याच्यानंतर मी इथे केसामध्ये हायलाईट्स देण्यासाठी व्हाईट ॲक्रिलिक कलर घेतला आहे आणि एक फ्लॅट ब्रशने हलकाच, म्हणजे एकदम जास्त व्हाईट पण नाही करायचं आपल्याला, एक ग्रेइश इफेक्ट तिथं यावा एवढंच आपल्याला छोटे छोटे स्ट्रोक द्यायचे आहेत. चेहऱ्यामध्ये व्यवस्थित डेप्थ दिसण्यासाठी आपण इथे शेडिंग करणार आहोत. तर शेडिंग करण्यासाठी मी इथे जो बेबी पिंक ॲक्रिलिक कलर आहे तो घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हलकासा ब्राऊन कलर थोडासा मिक्स केलेला आहे, जेणेकरून आपण जो बेस लेअर वापरला आहे चेहऱ्यासाठी त्याचा एक थोडासा डार्कर टोन आपल्याला मिळेल इथे. तर तुम्ही बघू शकता मी एक कंप्लीट ड्राय ब्रश घेतलेला आहे. ब्रश अजिबात ओला करायचा नाही आहे पाण्यामध्ये. तर तो ड्राय ब्रश घेऊन किंचित कलर त्याला लावायचा आहे. जर जास्त कलर झाला असेल तर तुम्ही तो कपड्यावरती किंवा कागदावरती थोडासा टॅप करून काढू शकता आणि हलके हलके स्ट्रोक्स आपल्याला डोळ्याच्या वरती, कपाळाच्या वरती, जो मानेचा भाग आहे तिथे करायचे आहेत. कारण जिथे जिथे थोडासा डार्कनेस आपल्याला असतो चेहऱ्यामध्ये, तिथे डेप्थ यावी म्हणून आपण हे शेडिंग करत आहोत. तर हलके हलके स्ट्रोक्स आपण इथे देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ऑलरेडी चेहऱ्याचा एक 3D इफेक्ट आपल्याला हळूहळू दिसत आहे. त्याच्यानंतर मी इथे ब्लॅक ॲक्रिलिक कलरने जे मेन फीचर्स आहेत आयब्रोज किंवा आईज ते करून घेत आहे. तर कलरिंग करताना लक्ष ठेवायचं आहे की खूप जास्त पाणी त्याच्यामध्ये मिक्स करू नका, नाहीतर तुमचे कलर्स पूर्ण रांगोळीवरती स्प्रेड होतात. जर तुम्ही नवीन कलर्स असतील तर ते त्यांची जी कन्सिस्टन्सी असते ती इनफ असते तुम्हाला कलरिंग करण्यासाठी. जर तुमचे कलर्स थोडेसे जुने झालेले असतील तर ते थोडे थिक होतात, त्याच्यात तुम्ही किंचित पाणी मिक्स करू शकता, पण खूप जास्त करू नका, नाहीतर कलर पूर्ण स्प्रेड होतात. तर अशा प्रकारे आपण आयब्रोज, आईज वगैरे करून घेणार आहोत. आईचा जो मधला पार्ट आहे तिथं मी अगोदर ब्राऊन कलर वापरला आहे थोडासा हलकासा, आणि त्याच्यानंतर मग तिथे आणखीन ब्लॅक कलरचा यूज केलेला आहे. कलरिंग करताना आपल्याला शांतपणे कलरिंग करायचं आहे, खूप घाई करायची नाही आहे. कारण जर ते कलर रांगोळीवरती पूर्ण स्प्रेड झाले तर मग आपल्याला ते साफ करणं खूप कठीण जातं. त्याचे परत डाग तसेच त्या रांगोळीवरती पडून राहतात. डोळ्याचा जो आपला आतला व्हाईट पार्ट असतो त्याच्यासाठी मी इथे परत व्हाईट ॲक्रेलिक कलरचा यूज केलेला आहे. जी चंद्रकोर आहे आणि जे ओठ आहे त्याच्यासाठी मी रेड ॲक्रेलिक कलर वापरला आहे आणि ओठांमध्ये थोडेसे हायलाईट्स येण्यासाठी परत तिथे मी व्हाईट कलरचा उपयोग केला आहे. चेहऱ्याची जी पूर्ण बॉर्डर आहे ती आपण ब्लॅक कलरने करून घेणार आहोत. बॉर्डर केल्यामुळे चेहऱ्याचे जे फीचर्स आहेत ते थोडेसे उठावदार दिसतात, म्हणून आपण परत एकदा इथे ब्लॅक कलर वापरून चेहऱ्याची पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे.
जे दागिने आहेत त्याला थोडंसं गोल्डन इफेक्ट यावा यासाठी येलोवरती आपण ब्राऊनचं कॉम्बिनेशन यूज करणार आहोत. जे दागिन्यांची जी आउटलाईन आहे ती पण आपण ब्राऊन कलरने करून घेणार आहोत. काही काही ठिकाणी रेड कलर वापरला आहे जे स्टोन्स असतात दागिन्यांमध्ये ते दाखवण्यासाठी. आणि बाकी मग आपण ब्राऊन कलरने हलके हलके थोडेसे स्ट्रोक्स देणार आहोत जेणेकरून तो एक 3D इफेक्ट त्या दागिन्यांना येईल. दागिन्यांची डिझाईन तुम्हाला कशी हवी आहे ते तुम्ही तुमच्या चॉईसनी पेंट करू शकता. शेवटी मी नथ काढण्यासाठी येलो ॲक्रिलिक कलर घेतला आहे आणि आपण जो नथीचा जो शेप असतो त्या शेपमध्ये मी छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. येलो कलर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर आपण त्याच्यावरती ब्राऊन कलरने आउटलाईन करणार आहोत. आपली रांगोळी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे. जे एक्स्ट्रा OHP शीट आहे ती आपण सिझरच्या साह्याने कट करून घ्यायची आहे. कट करताना नेहमी कमीत कमी 2 mm तरी बाजूला स्पेस थोडासा सोडायचा आहे आपल्याला. एकदम कट टू कट त्याच्यावरती कट नाही करायचं आहे. आपले सुंदर असे गौरीचे मुखवटे आता पूर्णपणे तयार आहेत. तर तुम्हाला हे ट्युटोरियल कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही पण घरी नक्की करून पहा. किंवा ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा. मी माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. माझ्या पूर्ण प्रॉडक्ट कॅटलॉगची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. ज्यांना कोणाला अजून डिझाईन्स हव्या असतील त्यांनी लिंकवरती जाऊन तुम्ही प्रॉडक्ट चेक करू शकता आणि तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. तर अशाच सुंदर डिझाईन्स ट्युटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा.